बच्चू कडूंच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चाला मोठा प्रतिसाद. कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उतरले रस्त्यावर. नागपूरमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक. रेल्वे ट्रॅकवर उतरत जोरदार घोषणाबाजी. तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक. लोकांना त्रास होईल असं वागू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना आवाहन. फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही समोर. हॉटेलमध्ये प्रवेश केल्याचं आणि रूममध्ये जातानाचं सीसीटीव्ही. पोलिसांकडून तपास सुरू. उद्या मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक. यशवंत चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीत 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात रणनीती ठरवली जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. शिवसेना युबीटी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम स्थापन करणार. मतदार यादीतील तफावतींचा मागोवा घेऊन निवडणूक आयोगाला करणार सादर. सूत्रांची माहिती. मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली स्वतंत्र बैठक. मोहोळांच्या विरोधात अजित पवार मैदानात. स्वराज्य साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून मजूर मुकादमाला झाडाला डांबून मारहाण केल्याचा आरोप. तर बीडच्या गावंदरा गावातील राठोड दाम्पत्यानं सांगितली छळाची आपबीती. खोट्या गुन्ह्यांमध्येही अडकवण्याचा आरोप. अबू सालेमच्या नावानं सायबर फसवणूक. वृद्धाला धमकावून 71 लाख उकळले. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला अनेक ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तो होता फरार. तर मुंबई एनसीबीनं गोव्यातून केली अटक. परभणी जिल्ह्यातील परभणी गंगाखेड महामार्गावर 6 ठिकाणी असणाऱ्या ब्लाइंड स्पॉटजवळ मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. मागील 6 महिन्यांमध्ये या मार्गावर 55 अपघात झाले आणि 7 जणांचा मृत्यू झालाय. परभणी शहरातील बेशिस्त ऑटो चालकांच्या विरोधात वाहतूक शाखेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांमुळे वाहतूक कोंडी वाढली आणि त्यामुळे शहरातील सर्व चौकांमध्ये वाहतूक शाखेनं बेशिस्त ऑटो चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली. मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून 200 प्रकारच्या औषधांचा तुटवडा आहे. गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागतात. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरला आणि शहरामध्ये भीक मागवा आंदोलन केलं. सिन्नर तालुक्यातील शहा गावात तळ्यातून काढून ठेवलेल्या मुरुमाची 7-8 दिवसांपासून अवैध वाहतूक केली जात होती. या विरोधात ग्रामस्थांनी तक्रार केली. त्यांनी केलेल्या लढ्याला आज यश आलं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत ट्रक ताब्यात घेतले. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राज्य सरकार जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण करत नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरून हटणार नाही असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. दिवाळी दरम्यान प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ लक्षात घेत सुरक्षित वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल आणि बोरिवली आरटीओनं विशेष तपासणी मोहीम राबवली. नियम मोडणाऱ्या 287 वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान दोषी वाहनांवर एकूण 4,30,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भूम तालुक्यातील कुंथलगिरी इथले प्राचीन दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा निषेध करण्यात आलाय. यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. पारोळ्यातील विजखेडे ते कळजी दरम्यान असलेल्या कंटेनरला बस चालकानं मागून धडक दिली. त्यामुळे बसमधील 9 प्रवासी जखमी झाले. कंटेनरनं अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.
समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ चालत्या बसनं अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 14 प्रवासी थोडक्यात बचावले. येवला नाशिक मार्गावर एरंडगावजवळ भरधाव वेगानं जाणारी कार झाडावर आदळली. भीषण अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले. जळगावच्या नशिराबाद टोल नाक्यावर अमळनेर आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचा टायर अचानक फुटला, त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन आदळली. या धडकेत बसमधील एक प्रवासी महिला खिडकीतून बाहेर फेकली गेली. ही महिला बसच्या मागील चाकाखाली आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रदूषण मुक्त केलं पाहिजे, त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. बेस्टला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकार मदत करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. आंदोलकांकडून नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरल्याचंही दिसून आलं. शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. बच्चू कडूंनी कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले. नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग रोखला. संतप्त शेतकऱ्यांकडून टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं. सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही तर प्रचंड उद्रेक घडून आणू, असा इशारा सरकारला दिला. बच्चू कडूंनी पोलिसांना थेट इशारा दिलाय. विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवू नये, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जाऊन आंदोलन करू, असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आंदोलनाआधीही आम्ही बैठक बोलावली होती. आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाहीत, असंही फडणवीस म्हणाले. बच्चू कडूंनी सरकारसोबत चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं वागू नये, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. कडूंनी वेगवेगळे प्रश्न मांडले, जे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू अशी परिस्थिती नाही. चर्चा करून त्याचा रोड मॅप तयार करावा लागेल, असं फडणवीस म्हणाले. बच्चू कडूंनी मुंबईत येण्यावर बावनकुळे आता ठाम आहेत. शेतकरी हिताचे निर्णय करायचे असतील तर बैठकीला या. तोडगा चर्चेतून निघतो, त्यामुळे कडूंनी चर्चेला यावं, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. मुंबईत नको, नागपुरात बैठक घ्या, आम्ही चर्चेला तयार आहोत, अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. आंदोलन सोडून मुंबईला चर्चेला येऊ शकत नाही. आम्ही 4-5 लोक येण्यापेक्षा तुम्हीच नागपुरात या, असं बच्चू कडू म्हणाले. सरकारकडून चर्चेची दारं खुली आहेत. कडूंनी ती बंद करू नये. बैठक कधी घ्यायची कडूंनी सांगावं, असं बावनकुळे म्हणाले. उच्चस्तरीय बैठक मुंबईत होते, आंदोलकांशी ही बैठक कशी होणार, असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला. आम्ही बच्चू कडूंना अटक कशाला करणार? चर्चेसाठी बोलवून अटक करायला ही मोगलशाही नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सकाळच्या विमानानं या आणि दुपारच्या विमानानं परत जा, असं बावनकुळेंनी सांगितलंय. फडणवीस सरकारनं 2दा कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली आणि सरकार कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. एकनाथ खडसेंच्या जळगावात शिवरामनगर इथल्या निवासस्थानी चोरी झाली. या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसंच महत्त्वाच्या सीडी, पेनड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच ही चोरी झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला. ठाण्यामध्ये मनसे ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. संविधान वाचवा, लोकशाही जगवा, खोट्या मतदार याद्याविरोधातली या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा, असा मजकूर लिहित मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तंबी दिली आहे. उगाचच मुंबईमध्ये फिरत राहू नका, पक्षाची ताकद वाढवा, पक्षाचं काम करा, निवडणुकीत कोणावरच अवलंबून राहू नका, अशा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्यासह महाड, पोलादपूर, माणगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी
ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलाय. माजी नगराध्यक्ष असणारे आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जयंत पाटलांकडून जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत राडा झाला. खैरेंसमोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरींना हटवण्यात यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचाव असा नारा शिवसैनिकांनी दिला. उल्हासनगर महिला बचत गट भाजप आमदार कुमार ऐलानी यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात. भाजप कार्यकर्त्यांना पालिकेकडून खरेदी केलेले स्टॉल मिळावेत म्हणून आमदारांनी स्टॉलचं वाटप रखडवल्याचा आरोप महिला बचत गटांनी केला. नागपुरात बच्चू कडू, राजू शेट्टी, वामन सटप आणि महादेव जानकर शेतकऱ्यांसोबत आणि आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावर झोपले. आंदोलनस्थळी असलेल्या रस्त्यावर सर्व नेते झोपले होते. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. तसंच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्ष स्थान सुद्धा ते भूषवणार आहेत. तर हा कार्यक्रम गोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पक्षामध्ये नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील. त्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सर्व बाबींवर तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे. मॉडेल कॉलनीमधील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टमध्ये 1452 चौरस फूट जागेमध्ये भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर आहे. तिथं जैन समाजाचे नागरिक दर्शनासाठी येतात असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद परिसरातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. नशिराबाद गावातील शेकडो कार्यकर्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. बीड शहरातील बशीरगंज भागामध्ये असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून काही तरुणांनी आंदोलन केलं. रुपाली चाकणकर यांनी 2 दिवसांपूर्वी मृत महिला डॉक्टर बाबतीत केलेल्या विधानावरून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी तरुणांनी केली. दिवाळीमध्ये सोडलेल्या अतिरिक्त बसमुळे जळगाव आगाराला 5 दिवसामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात 15 ते 20% वाढ झाली. शेगाव तहसील कार्यालयाला शेतकऱ्यांनी घेराव घातला. पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसीलदार हजर नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीवर आणि टेबलवर सडलेली कापसाची बोंड आणि भिजलेली मक्याची कणसं ठेवली. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भक्ती शक्ती चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी सेक्टर 23 जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करावी लागणार आहे. या तांत्रिक कामामुळे उद्या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सांगलीच्या जत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग वाढलेत. संपूर्ण शहराला दुर्गंधीनं व्यापलेलं आहे. नगरपरिषदेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या अचानक बंद झाल्या. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या कापसामुळे इथं पाऊस होतोय आणि त्यामुळे कपाशी, कांदा, केळी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. अद्यापही सरकारनं काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न केल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्याचं शेतकऱ्यांना सांगितलंय. अहिल्यानगर करंजी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेऊन
लोकवर्गणीमधून पूल बांधून घेतलेला आहे। लोहसर ते धारवाडी या अव्हाड बस्ती रस्त्यावरील हा पूल स्थानिकांच्या सामूहिक श्रमातून उभा राहिलाय। या कार्यामुळे इतर गावांसमोरही आदर्श निर्माण झाला। मुंबईतील पवई तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला। सोमनाथ दीक्षित असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याचा बुडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे। मोठ्या युद्धनौका आता केवळ संग्रहालयामध्ये पाहायला मिळणार नाही, तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून अनुभवता येणार आहे। भारतीय नौदलाची युद्धनौका INS गुलदार लवकरच पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफमध्ये रूपांतरित होणार आहे। लोणावळ्यामध्ये वाहतूक कोंडी कायम आहे। लोणावळ्याचं पर्यटन आणि स्थानिकांचं दैनंदिन जगणं हे अतिक्रमणांच्या जाळ्यात अडकलेलं आहे। या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची कधी सुटका होणार आणि जुना पुणे मुंबई महामार्गावरील अतिक्रमणं, टपऱ्या, दुकानं यांच्यावर कधी कारवाई होणार याकडे लक्ष आहे। धरणगाव चोपडा रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे वाहतूक विस्कळीत झाली। चिखलामध्ये वाहनं रुतत असल्यानं प्रवाशांचा त्रास वाढलाय। चिखलामध्ये रुतलेली वाहनं क्रेन आणि JCBच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आली। शिरूर तालुक्यातील चांबूतमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। मात्र अद्यापही परिसरामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे वनविभागासमोर मोठं आव्हान आहे।